नमस्कार, मी दीपिका पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर आजचा व्हिडिओ कशासंबंधी होणार आहे ते मी आधी सांगते की जेव्हाही तुम्ही यूट्यूबवरती वर्क करता आणि तुम्हाला तुमचा एक प्रॉपर कंटेंट ठरवायचा असतो की चला बस झाला आता मिक्स टाईप कंटेंट आणि आता आपण एकच कोणता तरी विषय निवडूया आणि त्यावरतीच रिलेटेड आपण व्हिडिओ टाकूया, असं जेव्हा तुम्ही ठरवता तेव्हा नेमका तुम्हाला कंटेंट कुठला निवडायचा आहे त्यासंबंधी आज आपण बोलणार आहोत। माझे अनुभव मी तुमच्यासोबत नेहमी शेअर करत असते, तर आज असाच एक अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर यूट्यूब हे असं क्षेत्र आहे की जिथे तुम्हाला एक दिवस वर्क करून चालत नाही की चला आज काम केलं उद्या काम केलं मॉनिटायझेशन होईपर्यंत काम केलं आणि त्यानंतर मग आता काम करायचं नाही, आपोआपच मंथली आपल्याला पेमेंट येईल, असं इथे होत नाही। मॉनिटायझेशन होण्यापर्यंत मॉनिटायझेशन प्रोसेस होण्यापर्यंत सुद्धा काम करावं लागतं आणि त्यानंतर सुद्धा काम करावं लागतं। तर यूट्यूब हे असं क्षेत्र आहे जिथे तुम्हाला सातत्याने काम करावं लागणार आहे तरच तुम्ही इथे अर्निंग करू शकाल, नाहीतर नुसता सबस्क्रायबर बेस तुमच्या चॅनलवरती दिसेल पण तुम्ही काहीही अर्निंग करू शकणार नाही जर सातत्य नसेल तर। आणि सलग 6 महिने जेव्हा तुम्ही मॉनिटायझेशन प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर काम करत नाही आणि वॉच टाईम पूर्ण डाऊन होतो तेव्हा मात्र तुमच्या चॅनलला धोकासुद्धा संभवतो की तुमचं चॅनल डिमॉनिटाईज देखील यूट्यूब करतं। त्यामुळे यूट्यूब क्षेत्रामध्ये येणार असाल, काम करायचं ठरवणार असाल तर काही गोष्टी तुम्हाला माहीत असणं फार गरजेचं आहे की वाटतं तितकं हे क्षेत्र देखील सोपं नाही आहे। तर चला तो विषय असू द्या बाजूला, तर आपण यूट्यूब क्षेत्र निवडलं, त्यामध्ये काम केलं, लाईव्ह स्ट्रीम असो लॉंग व्हिडिओ असो, याद्वारे आपण जो क्रायटेरिया आहे 4000 घंट्याचा वॉच टाईम कंप्लीट केला, 1000 सबस्क्रायबर कंप्लीट केले किंवा व्ह्यूज कंप्लीट केले, 10 मिलियन व्ह्यूज कंप्लीट केले 90 दिवसामध्ये किंवा मग 4000 घंटे कंप्लीट केले 365 दिवसामध्ये, कोणत्याही प्रकारे असो तुम्ही मॉनिटायझेशन कंप्लीट केलेलं असेल पण त्यानंतर तुम्हाला एक प्रॉपर एकच कंटेंट ठेवणं फार गरजेचं आहे। खरं तर सुरुवातीपासूनच तुमचा जर एकच कंटेंट असेल किंवा एकच विषय असेल, आता एकच कंटेंट म्हणजे काय की समजा रेसिपीशी जर कुकिंगशी रिलेटेड तुमचं चॅनल असेल तर स्वयंपाकाशी रिलेटेडच तुमचे व्हिडिओ असले पाहिजे। वेगवेगळे स्वयंपाक करताना काही टिप्स असतात त्या तुम्ही सांगू शकता, तुम्ही कुठली रेसिपी दाखवू शकता, डेली तुम्ही एखादी रेसिपी शेअर करू शकता तुमच्या व्ह्यूवर्ससोबत, तर ते झालं कुकिंगशी रिलेटेड। जर दुसरं काही माहिती तुम्ही सांगू शकत असाल, यूट्यूब संबंधी तुम्ही माहिती सांगू शकत असाल तर त्यासंबंधी देखील तुम्ही माहिती सांगू शकता, तोही एक प्रकारचा कंटेंट आहे एकच। तर बरेच असे चॅनल आहेत जे यूट्यूब चॅनलविषयी माहिती सांगत असतात, तर तसंही तुम्ही करू शकता। पण प्रत्येक गोष्ट जी आहे त्यावरती नॉलेज आपल्याला असायला हवं आणि आपण व्हिडिओज क्रिएट करू शकलो पाहिजे, हे खूप महत्त्वाचं आहे। आता यूट्यूब संबंधी माहिती सांगायची म्हटलं तर ती मीही सांगू शकते, मलाही असं वाटतं की चला आपण माहिती सांगली पाहिजे, पण मला असं वाटतं की नको तो कंटेंट नको या, कारण की दररोज आपल्याला काही ना काही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवत राहावी लागेल आणि मला शक्य होत नाही दररोज कॅमेऱ्यासमोर येऊन बोलणं वगैरे, कधी शक्य होतं कधी शक्य होत नाही असं आहे। आणि माझं जे शॉर्ट व्हिडिओचा कंटेंट आहे तो वेगळा आहे आणि लॉंग व्हिडिओमध्ये मी माहितीचे व्हिडिओ असं सगळं मिक्स होऊन चाललं आहे माझं चॅनल। तर मीही ठरवते की माझा एकच विषय मला ठेवायचा आहे, तर मी तर ठरवलेलं आहे की माझ्या आवाजातील गाणी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। पण त्यातही माझं असं होतं की कधी टाकल्या जातात व्हिडिओ कधी टाकल्या जात नाही, तर माझ्यासोबत तर असं होतं, तुमच्यासोबतही असं होतं का मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा। तर असो तो बाकी काही विषय असो, माझं फक्त म्हणायचं एवढंच आहे की जेव्हाही तुम्ही निवडाल एकच विषय आपल्याला टाकायचा असेल ना तेव्हा काहीही विचार करायचा नाही। कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्याचे रांगोळी व्हिडिओज आवडतात आणि ते व्हायरल गेलेले दिसतात, मग कधी कधी वाटतं आपण रांगोळी काढायच्या का कधी कधी वाटतं एखाद्याचे कसं भाषण वगैरे दिलेले असतात ते व्हिडिओ व्हायरल गेलेले असतात, कधी वाटतं तसं चॅनल बनवूया का। काही धार्मिक व्हिडिओ असतात ते बघितलं ते चांगले चाललेले असतात चॅनल, तसं बनवूया का, असं आपला गोंधळ उडत असतो की नेमका आपण काय विषय निवडावा आपल्या चॅनलसाठी। तर माझ्यासोबत तर असं होतं, तुमच्याही सोबत होत असेलच, म्हणूनच हा व्हिडिओ मी बनवलेला आहे। तर माझं सांगण्याचं हेच उद्देश आहे की जी गोष्ट तुम्ही सोप्या पद्धतीने करू शकाल तो विषय तुम्हाला निवडायचा आहे। सोप्या पद्धतीने म्हणजे दररोज तुम्हाला क्रिएट करता आला पाहिजे, अगदी डोक्याला प्रेशर न देता म्हणजे टेन्शन न घेता तुम्हाला व्हिडिओ तयार करता आला पाहिजे, असा तुम्हाला विषय निवडायचा
आहे. आता असा विषय निवडायचा म्हणजे आधी स्वतःला थोडंसं पारखून बघा की नेमकं आपल्यामध्ये कोणतं कौशल्य आहे आणि नेमका आपल्याला वेळ किती मिळतो घरामध्ये. कारण की घरातल्या जबाबदाऱ्या पण असतात, मुलं असतात लहान किंवा कोणाचं कुटुंब मोठं असतं, कोणी जॉब करत असतं, कुणाचं काही कारणं असतात, प्रत्येकाची वेगवेगळी कारणं असतात. प्रत्येकाचं आयुष्य आपलं वेगवेगळं आहे, त्या पद्धतीने आपली कारणं पण वेगवेगळी असतात. तर आपल्याला किती पुरेसा वेळ मिळणार आहे, दररोज आपल्याला वेळ काढावा लागतो यूट्यूबसाठी. तर दररोज तुम्हाला किती वेळ मिळेल, त्या मिळालेल्या वेळेमध्ये तुम्ही कोणती गोष्ट किंवा कोणता व्हिडिओ क्रिएट करू शकाल असा विषय तुम्हाला निवडायचा आहे. तर मला तरी जास्त वेळ भेटत नाही, पण माझं एक आहे, मला गाणं म्हणण्याची आवड आहे, मला आवडतात गाणी वगैरे म्हणायला. त्यामुळेच मी असं ठरवलेलं आहे की या चॅनलवरती माझ्या आवाजातील गाणीच मला टाकायची आहेत. तर तसंच तुम्हाला कोणतं कौशल्य तुमच्यामध्ये आहे जे सोप्या पद्धतीने तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवू शकाल असाच विषय तुम्हाला निवडायचा आहे. कारण की जर तुम्हाला फक्त तुमचे आवाज दिलेले व्हिडिओज बनवायचे असतील, म्हणजे एक पोस्टर लावायचं, आपल्याला थंबनेल लावायचं आणि त्यानंतर तुम्ही तुमचा आवाज देऊ शकता, तर असंही तुम्ही बनवू शकता. पण त्यासाठी काय करावं लागतं, आपल्याला लिहावं लागतं. लिहिल्यानंतर आपण ते व्हॉइस ओव्हर देऊ शकतो असं आहे. मग लिहिण्यासाठी आपल्याला वेळ मिळतो का, हेही खूप महत्त्वाचा प्रश्न आहे तिथे. त्यामुळे ना, जर निवडणार असाल कुठला विषय तर खूप विचारपूर्वक निवडा आणि त्यासंबंधी तुम्हाला भरपूर व्हिडिओज तयार करता आले पाहिजे, हेही खूप महत्त्वाचं आहे. की असं नाही की आज एखादा व्हिडिओ बनवला पण उद्या आपल्याला सुचतच नाही आहे की काय बनवावं, तर असं नाही. एखादा विषय जेव्हा निवडता तुम्ही यूट्यूब चॅनल साठी कंटेंट, तेव्हा त्याबद्दल तुम्हाला जास्त माहिती असली पाहिजे आणि तुम्ही पटकन तो व्हिडिओ क्रिएट करू शकले पाहिजे, हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणूनच जर तुम्हाला रांगोळी खूप छान काढता येत असतील तर तुम्ही रांगोळी म्हणजे डिझाईनचाच व्हिडिओ तुम्ही तुमचं चॅनल बनवू शकता. तुम्हाला स्वयंपाक करताना तुम्ही इझिली शूट करू शकत असाल तर तसं तुम्ही बनवू शकता. तुम्ही व्लॉगिंग करू शकत असाल, दररोजचं तुमचं रुटीन दाखवू शकत असाल तर ते तुम्ही चूज करू शकता कंटेंट. जर तुम्हाला धार्मिक व्हिडिओ जे असतात त्यावरती व्हॉइस ओव्हर देऊ शकता तुम्ही, फक्त पोस्टर लावायचं आणि आपण दिसायचं नाही, काही नाही, फक्त स्क्रिप्ट लिहायची आणि ती फक्त वाचून काढायची, असंही तुम्ही करू शकता. म्हणजे माहिती आपल्याला सांगायची आहे फक्त त्यामध्ये, तेही गोष्ट तुम्ही करू शकता. किंवा जसं मी सांगते माहिती की काही अनुभव असतात माझे ते सांगते, तर तशा पद्धतीचे व्हिडिओसुद्धा तुम्ही क्रिएट करू शकता. यूट्यूब चॅनलविषयी माहिती सांगू शकता की यूट्यूब चॅनल कसं तयार करायचं, कसं ग्रो करायचं, कसं काम करतं यूट्यूब चॅनल, ह्या संबंधीची माहितीसुद्धा तुम्ही सांगू शकता. म्हणजे असे बरेच असे कंटेंट आहेत. किंवा बघा, लहान मुलं असतात किंवा पहिली दुसरी तिसरी वर्ग जे असतो, 10वीपर्यंत 12वीपर्यंत जे त्यांचा अभ्यासक्रम असतो, त्यांचे जे प्रश्न असतात, तेही काही चॅनल्स आहेत तशा पद्धतीचे. तुम्हाला इतके चॅनल्स भेटतील यूट्यूबवरती, इतकं भेटेल ना, खूप भेटेल की एक गोष्ट सर्च करायला आणि त्या बाबतीत भरपूर चॅनल भेटून जातात आपल्याला. तर ह्यामधूनच तुम्हाला विचार करायचा आहे की तुम्हाला सोप्या पद्धतीने कुठलीही गोष्ट करता येईल ते निवडायचं आणि त्यानंतर त्याच दिशेने तुम्हाला वाटचाल करायची आहे. जेव्हा तुम्ही पहिला समजा मी आत्ता ठरवलेलं आहे की माझ्या आवाजातील गाण्याचे व्हिडिओ मला टाकायचे आहेत, तर एकदम तुमच्या आवाजातील गाण्याचे व्हिडिओ व्हायरल जाणार आहेत का? नाही. जेव्हा तुम्ही सातत्याने 1 व्हिडिओ, 2 व्हिडिओ, 3 व्हिडिओ असे व्हिडिओची जी हे आहे, जास्तीत जास्त व्हिडिओ जेव्हा तुम्ही प्रोव्हाइड करता यूट्यूबला, जास्तीत जास्त तुमचं जे गोष्टी आहेत एकाच कंटेंटशी रिलेटेड म्हणते मी, म्हणजे माझ्या आवाजातील गाणी, हीच गोष्ट जर मी धरून चालली आणि खूप जास्त व्हिडिओ जेव्हा आपण अपलोड करायला लागतो त्यामध्ये जाऊन एखादा व्हिडिओ व्हायरल होतो आणि लोकांपर्यंत पोहोचतं की हां, यांचा असं चॅनल आहे. तर असं आहे. तर मी तर सध्या 2 गोष्टीवर फोकस केलेला आहे की मी माझे अनुभव सांगणार आहे यूट्यूब चॅनलशी संबंधित, माझी जर्नी कशी आहे, मी कसं विषय निवडते किंवा काय अनुभव मला येतात काम करत असताना, ते मी तुमच्यासोबत शेअर करत राहणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या आवाजातील गाणे. तर हे 2 कंटेंट मी सध्या ठेवलेले आहेत. तर तुम्ही तुमच्या दृष्टीमध्ये कोणते विषय निवडलेले आहेत तुमचे चॅनल पुढे नेण्यासाठी मला सांगा. आणि एकदम पुढे जात नाही, कुठलाही कंटेंट जेव्हा तुम्ही निवडता आणि त्यावरती काम करता तेव्हा एकदम तुम्हाला व्ह्यूवर्स करून तेवढा रिस्पॉन्स भेटणार नाही. स्टार्टिंगला अगदी कमी व्ह्यूज भेटतील, पण हळूहळू काय होतील, व्ह्यूज वाढत जातील. त्यामुळे निराश न होता आपल्याला काम करत राहायचं आहे, एकाच पद्धतीने काम करायचं
आणि एकाच कंटेंटची रिलेटेड आपल्याला व्हिडिओ जे आहेत ते जास्तीत जास्त अपलोड करायचे आहेत. ही खूप बेस्ट अशी ट्रिक आहे. कितीही तुम्ही व्हिडिओज बघा, कितीही ट्रिक्स टिप्स बघा, चॅनलवरती लागू होत नाही. जेव्हा तुम्ही स्वतःचं कौशल्य इथे दाखवायला स्टार्ट करता, तुम्हाला काय येतं ते जेव्हा तुम्ही लोकांसमोर रिप्रेझेंट करता स्वतःला, ते खूप महत्त्वाचं असतं. त्यामुळे तुम्हाला काय जमतंय ना त्याकडे फोकस करा, ना की इतरांचे व्हिडिओ बघून आपण तसं करायला नाही जायचं आहे, त्या पद्धतीने नाही करायचं आहे. तुम्हाला कशा पद्धतीने येतं, तुम्ही कशा पद्धतीने बोलू शकता, कशा पद्धतीने माहिती मांडू शकता लोकांसमोर, हे खूप महत्त्वाचं आहे. तर स्वतःच्या बोलण्याच्या जे स्किल आहेत त्याकडे लक्ष द्यायचं आहे आपल्याला. त्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करायची आहे थोडी थोडी. कॅमेरासमोर बोलण्याची भीती जी आहे ती एकदम नाहीशी होत नाही, हळूहळू नाहीशी होत असते. त्यामुळे व्हिडिओज क्रिएट करत जा, जेणेकरून कॅमेरासमोर बोलण्याची भीती नाहीशी होते. एकच कंटेंट निवडा आणि तुम्हाला जसा घरामधून वेळ मिळेल त्या पद्धतीने तुम्ही पटकन व्हिडिओ क्रिएट करू शकाल, असेच तुम्हाला विषय निवडायचे आहेत. आणि यूट्यूबवरती काम करत असताना डिमोटिवेट आपण पटकन होत असतो, पटकन निराश होतो आपण. माझ्याही सोबत होतं असंच, की मी असं वाटतं की काही व्ह्यूजच येत नाही, चॅनल पुढे जातच नाही, असं होतं माझ्याही सोबत. पण 1-2 दिवसच असं मला होतं आणि नंतर मग मी म्हणते की नाही, प्रयत्न आपल्याला सोडायचे नाही आणि मी परत पुन्हा त्याच जोमाने कामाला लागते. पण माझं काही वैयक्तिक असं घरातली कारणं असतात, कधी मुलांचं काही, कधी काय, त्यामुळे माझं थोडं ब्रेक होतं, असं होतं. बाकी माझं काही रिझन नसतं. तर असो, मला फक्त हीच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती की एकच कंटेंट निवडा आणि त्यावरती वर्क करायचं ट्राय करा. एकदम व्ह्यूज येत नाहीत, व्ह्यूज जे आहेत ते हळूहळू येत असतात. तर आय होप आजचा हा व्हिडिओ तुम्हाला थोडा तरी प्रेरणादायी वाटला असेल तर नक्की मला कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसहित. तोपर्यंत धन्यवाद, खूप खूप धन्यवाद.